पालक बंधूंनो नमस्कार. जून महिना सुरू झालेला आहे. जून महिना सुरू झाला आहे की आपण आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी शाळेच्या शोधामध्ये असतात. परंतु आपण शाळा शोधत असताना किंवा योग्य शाळेची निवड करत असताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे? जर आपला पाल्य 3 ते 6 वयोगटातील असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्री प्रायमरी शाळा शोधत असाल, त्याचा प्रवेश तुम्हाला प्री प्रायमरी शाळेमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी या वर्गांसाठी जर करायचा असेल तर आपण ती शाळा एखाद्या संस्थेअंतर्गत चालते का? म्हणजे एखादी एनजीओ त्या शाळेला चालवते का? तिच्याकडे त्या संस्थेकडे F नंबर आहे का? हे आपण बघितलं पाहिजे. त्यासोबतच जर आपण आपल्या पाल्याचा प्रवेश 1ली ते 12वी या वर्गांसाठी करत असाल तर आपण प्रकर्षाने या ठिकाणी या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की त्या शाळेकडे, त्या ज्युनियर कॉलेजकडे UDIS नंबर आहे का? हा UDIS नंबर हा RTA नियमानुसार शासनाने त्या संस्थेला दिला असतो, त्या शाळेला दिला असतो. म्हणून आपण या गोष्टींची तपासणी केली पाहिजे आणि तो UDIS नंबर त्या संस्थेला, त्या शाळेला असेल तर आपण त्या ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश करू शकतात. कारण आजूबाजूला आपल्याकडे आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी बोगस शाळा सुरू होतात आणि मग आपल्याला कुठेतरी फसवलं जातं, कुठली तरी आमिष दाखवली जातात आणि आपला पाल्याचा प्रवेश करून घेतला जातो. आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतं की ज्या शाळेच्या नावाने आपण आपल्या पाल्याचा प्रवेश केला, परंतु त्यानंतर आपल्याला जो काही त्याचा रिझल्ट मिळतो, प्रोग्रेस कार्ड मिळतं, TC मिळते, तर ती आपल्याला त्याच शाळेच्या नावाने मिळत नाही. तर या गोष्टीची आपण काळजी अगोदरच आपण आपल्या पाल्याचा प्रवेश करत असतानाच या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. 1ली ते 12वीसाठी आपण प्रवेश करत असाल तर त्या शाळेकडे UDIS नंबर आहे का? प्री प्रायमरीसाठी जर आपण प्रवेश करत असाल तर त्या शाळेकडे F नंबर आहे का? हे आपण तपासून बघा. RTA नियमानुसार या सर्व गोष्टी त्या शाळेला, त्या संस्थेला सक्तीच्या असतात. तर आपली फसवणूक होऊ नये यासाठी हा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तरीही जर आपल्याला आपल्या पाल्याचा प्रवेश घेत असताना काही जर आपल्याला अडचण येत असेल किंवा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती या ठिकाणी संपर्क करा. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.